आणि त्याच नीच माणसांनी हे सगळं घडवून आणलंय. अगं कोर्टात तू माझ्या विरुद्ध साक्ष दिलीस आणि मला पाठवलं जेलमध्ये. पण अजूनही ती नीच व्यक्ती खुल्या माथ्याने या जगात वावरते. तुला माहिती हवी होती ना, माझ्याकडून तुला जाणून घ्यायचं होतं ना, हे सगळं कोणी केलंय. त्या व्यक्तीचं नाव हवं होतं ना तुला. तर ऐक, त्या व्यक्तीचं नाव विशाखा. त्या विशाखानेच हे सगळं घडवून आणलंय आणि तिच्या सांगण्यावरूनच आजपर्यंत मी जे काही केलं ते केलं. ओळख करून देते तुझी. लकी एंटरप्राइजेसचे ओनर आणि मॅनेजिंग डायरेक्टर. हॅलो मिस्टर आकाश, प्लेजर मीटिंग यू. फर्स्ट फ्लोअरवरती जायचं, लिफ्टच्या शेजारची सेकंड रूम, आणि मुख्य म्हणजे लॉकरचा नंबर लक्षात ठेव. हो, म्हणजे सगळ्यात महत्वाचा सांगा. 24414. 24414. $50 लाखांचा ऐवज आहे ना? हो, त्याही पेक्षा जास्त. त्या रूम मध्ये कोण कोण गेलेलं? ते मिस्टर अँड मिसेस रानडे. आम्हाला यांची झटती घ्यावी लागेल. तुम्ही पार्ले ते सांताक्रूज दरम्यान प्लॉट विकत घेतलाय बरोबर? हो, पण काय झालंय काय? तुमच्या त्या बांधकामावर स्टे आलाय. तुम्ही आता त्या जागेवर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही. ही फक्त माझी लढाई आहे, माझी माझ्या लाडक्या मैत्रिणी बरोबरची. एवढी मोठी रक्कम आय एम शुअर तुझ्याकरता पण खूप कठीण केलं हो, असेल. नाही नाही नाही, तसं काही नाहीये. मी जास्त काही केलेलं नाहीये. हा 2-4 FDs मोडाव्या लागल्या मला फक्त, त्याच्यात झालंय काम. चल बाजू, चल मागे. हे घ्या, बँकेमध्ये नेऊन सबमिट करा, म्हणजे तुमच्या लोनचे हप्ते पूर्वीसारखे सुरू होतील. आणि हो, तुमच्या बांधकामावरचा स्टे पण मागे घेतला गेलाय. आज फायनली आमची पार्टनरशिप ऑफिशियल होते. आय एम रिअली हॅपी. त्या विशाखाला सगळं सत्य कळलं होतं माझ्याबद्दलचं. हो, मी तुम्ही ठीक आहात ना? काही झालं नाही ना तुम्हाला? केवढी काळजी वाटत होती मला तुमची. आकाश, मी ठीक आहे, मला काहीच नाही झालं. सॉरी, माझं खरंच चुकलं. तुम्ही एकटे का आला तिथे? हा, मला सांगितलं असतं मी आलो होतो तुमच्यासोबत लकीला भेटायला. मी तुम्हाला नाही का म्हणालो? मला तुमची काळजी वाटते म्हणून नाही म्हणालो. तुम्ही तुमच्या कामाच्या टेन्शन मध्ये होतात, त्या कंपनीचं व्हेरिफिकेशन करायचं होतं, तुम्ही खूप बिझी होतात. तुम्हाला कसा त्रास देऊ म्हणून एकटीच निघून आले. मी तुमच्या जीवाला काही झालं असतं म्हणजे? माझ्याने तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुमच्या जीवाला काही होऊ नये ना म्हणून इथे आले होते. म्हणजे आकाशराव, मला आता एक खूप मोठा भयानक प्रकार कळलाय. आकाशराव, तुमच्या जीवाला धोका आहे. आतापर्यंत तुमच्यावर झालेल्या प्रत्येक हल्ल्यामागे एक व्यक्ती आहे आणि ती आपल्या जवळची व्यक्ती. कोण होती? विशाखा. विशाखा मॅम फक्त तुमच्या जीवावर नाही उठलाय, आपल्या संपूर्ण घराला त्यांना उद्ध्वस्त करायचं. इतकंच नाही तर आईंविषयी सुद्धा त्यांच्या मनात वैर आहे. त्या विशाखानेच हे सगळं घडवून आणलंय आणि तिच्या सांगण्यावरूनच आजपर्यंत मी जे काही केलं ते केलं. एवढंच काय ग, आकाश ठाकूरच्या मागे सुद्धा तीच लागली. त्याला मारण्याचे प्रयत्न सुद्धा ही विशाखाच करत होती. हा इतका मोठा भयानक प्रकार चालू आहे इथे आकाश, आणि या बदल्यामध्ये विशाखा मॅम आपल्यापैकी कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही. आणि त्यासाठीच त्यांनी तनयाला घरामध्ये पाठवलं. आपल्या घरातल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तनया विशाखा मॅम पर्यंत पोहोचवण्याचं काम करते. माय गॉड, हे सगळं खूप भयंकर आहे.
तनयाला आपण आपलं म्हणून वागवतोय. विशाखा मावशीला आपल्या घरात स्थान दिलं आणि तिने मला तर तिला मावशी म्हणायची पण लाज वाटते. नाही वसुंधरा, आपल्याला काही करून आपल्या घरच्यांना सगळं काही सांगायला हवं. त्यांना अलर्ट करायलाच हवं आपल्याला. तुझाही काही कॉन्टॅक्ट होत नाहीये. दोघांचे फोनच लागत नाहीये. वसुंधराच्या आई बाबाचा पण फोन लागत नाही. अरे देवा, बघितलं कोणाचाही फोन लागत नाहीयेच. तिने बरोबर डाव साधला. आकाशला कुठेतरी दूर घेऊन गेली असणार आहे ती. आकाश पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकलाय. झालं परत तुझं सुरू. झालं म्हणजे कोणाचाही फोन लागत आहे. तिने सांगितलं असणार आहे सगळ्यांना फोन बंद करून ठेवा म्हणून. तू शांत हो बघू. तू जर अशी वागलीस ना तर लोकांना वाटेल की तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. प्लीज जरा शांत राहा. शांत राहा म्हणे. इतके दिवस तुमच्या सगळ्यांचं ऐकूनच शांत बसले, म्हणूनच ही हिंमत झाली आहे तिची. तिला माहितीये तिच्या हाताला काही लागणार नाहीये, म्हणूनच तिने हे पाऊल उचललेलं. लक्षात ठेवा तो. आई प्लीज तुम्ही शांत व्हा बरं. काहीतरी मार्ग निघेल यातून, पण तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. हा मी एक सुचवू का? नाही मी हे सगळं मम्माला सांगू का? तिची पोलिसांमध्ये ओळख आहे, आपल्याला काहीतरी तरी माहिती मिळेल. नाही. थांब जरा तनिया. घाई करू नकोस. थांब. अहो घाई करू नको. काय आता आकाशला काही झाल्यानंतर तुम्ही घाई करणार आहात का? आधी त्या वसुंधराला शोधून काढा, पोलिसात द्या तिला. येऊ दे तिला, बघतेच तिच्याकडे चेटकिन कुठली. झालं तुझं? शांत राहशील आता जरा.